जंगली नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी जयश्री आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि मी तुम्हाला दाखवते, आज बाहेर खूप छान ऊन पडलेलं आहे आणि आज मी फार आनंदी आहे. व्यवस्थित दाखवते. हे असं कसं दाखवते मी? मी अशी अर्धी दिसते आणि खिडकी अशी अर्धी दिसते आणि तुम्हाला काहीच दिसत नाही. आणि हे आहे सुंदर असं निळं आकाश आणि सूर्य. ओके, मी खिडक्या का लावते आहे कारण इकडे आता समरमध्ये मधमाशा दिसते का? मी काय होतंय? हां, ओके, आता दिसते का? व्हॉट इज हॅपनिंग? येस, परफेक्ट. तर खिडक्या लावते आहे कारण इकडे समरमध्ये खूप मधमाशा घरात येतात आणि त्या मग निघत नाही पटकन बाहेर. त्या शोधत असतात की बाहेर कुठून जाऊ. त्यांना खिडकी उघडली तरी कळत नाही, त्या मुद्दाम दुसरीकडेच जातात. त्याच्यामुळे खिडक्या लावून घेते आहे. पटकन दाखवते मी की मी आज काय कपडे घातलेले आहे. माझं हे सुंदर पीच कलरचं टॉप, मला हे खूप आवडतं. आणि माझी जीन्स आणि खाली शूज मी घालणार आहे अजून. ओके, तर आज बऱ्याच दिवसानंतर जरा माझे केस माणसाळलेले दिसत आहे, नाहीतर ते असे वाईल्ड जंगली असतात रोज. आज जरा माणसाळलेले वाटत आहेत ते. करेक्ट बाबी, करेक्ट? हो की नाही? येस. तुम्हाला आता भेटते मी घरी परत आल्यावरती, कारण आज मला बिलकुल वेळ नाही आहे. तर येस, सी यू व्हेन आय कम बॅक होम. ओके, ओके मंडळी, आय एम बॅक होम. मी घरी परत आलेले आहे आणि मला लागलेली आहे प्रचंड भूक. तर सगळ्यात अगोदर मी काहीतरी खाणार आहे आणि बेस्ट ऑप्शन माझा कालचा वरण भात उरलेला आहे, मी तोच गरम करून खाणार आहे. ओके, बाई मीच घाबरते, मीच आवाज करते आणि मीच घाबरते. ओके, हा मोठा गॅस आहे, इकडे ठेवते. हा लहान आहे. ओके, याच्यावर पटकन होईल. ओके, एक्झॉस्टेड आहे मी आज खूप आणि आय डोंट थिंक सो मी आज जास्त काही ॲक्टिव्हिटीज करू शकेन. बाबी, व्हॉट यू थिंक? बाहेर जायचं आहे आज कुठे? जायचं की वॉकला. ओके, आणि याच्यासोबत मी खाणार आहे माझ्या सासूबाईंनी पाठवलेली कोल्हापुरी चटणी. मला कोल्हापुरी चटणी म्हणजे अगोदर ना, मला नाशिकला असताना अगोदर ती लाल चटणी नसते आपली, म्हणजे लाल चटणी पण लसणाची असते ती, फक्त मिरचीची पावडर नसते ती. तर ती खूप आवडायची, माझी आई ती बनवायची. पण आता लग्नानंतर ना कोल्हापुरी चटणी म्हणजे आमची आई बनवून आणतात वर्षभरासाठी आणि ती पण तुम्ही खाऊ शकतात फक्त तेलामध्ये परतून. ती पण फार छान लागते आणि सध्या मी तिची फॅन आहे आणि ती इझी पण आहे. तुम्हाला काहीच एफर्ट्स घ्यावे लागत नाही. आईंनी ती बनवून आणलेली असते वर्षभरासाठी आणि आईंनी थँकफुली आम्हाला इकडे पण पाठवलेली आहे. थँक्यू सो मच आई. तुम्ही जर बघत असाल तर. ठीक आहे. टंक बाबी, वरण भात खूप आवडतो जयश्रीला. मला भूक लागली होती खूप. काल मी जेव्हा मिरचीचा ठेचा केला तेव्हा मला एवढा डेंजरस ठसका लागला आणि मला त्याचं टेन्शन नाही की मला ठसका लागला किंवा वॉटेवर. मला टेन्शन काय असणार बाबा? काय टेन्शन असणार मला मिरचीचा ठेचा केल्यानंतर की शेजाऱ्यांच्या घरात तो ठसका जायला नको आणि
त्यांनी इथे बोलायला लोकांना नको. अजिबात ते सहन होत ॲक्च्युली आणि कालचा ठसका माझा हो आज येताना मी आणलेली आहे ही कांद्याची तिखट लागलाय ही कांद्याची पात. ठराम. एक आहे पेंडी. बरेच जण मला कमेंट्समध्ये म्हणतात की तू पेंडी का म्हणतेस, भाजीची जुडी असते. तर लग्न अगोदर मी पण जुडीच म्हणायचे, पण कोल्हापूर साईडला याला पेंडी असं पण म्हणतात. तर एका पेंडीमध्ये साधारण 1 2 3 4 5 6 7 काय म्हणतात कांद्याच्या पाती आहेत. काय म्हणतात याला. ओके. उद्याच्या नाश्त्याची तयारी. हे सगळं मी कांदा मिरच्या कोथिंबीर सगळं चिरून या डब्यात भरून ठेवणार आहे, म्हणजे मला सकाळी घाईघाईत ब्रेकफास्ट बनवताना जास्त काम पुरत नाही. ओके, लेट्स गो. इथूनच सांगते आता. इकडे ज्यांच्या घरी बाग असते तर त्यांच्याकडेच ना बागेमध्ये असं म्यूल असतं, म्हणजे बागेमध्ये एका कंटेनरमध्ये सगळा असा भाजीपाल्याचा किंवा अन्नाचा, फक्त कच्च्या अन्नाचा, पण शिजलेल्या अन्नाचा नाही, तर असा कचरा ते बागेत त्या कंटेनरमध्ये जाऊन टाकतात आणि त्याचं मग खत तयार होतं आणि ते खत मग परत तुम्ही बागेसाठी वापरायचं. भारी आहे राव, या लोकांचं सगळंच भारी आहे. जसं की तुम्ही बघू शकताय सगळं मी किचन व्यवस्थित क्लीन करून ठेवलेलं आहे. माझा स्वयंपाक झाल्यानंतर आणि आता मला दाखवते मी काय काय उद्योग केलेत ते. हे आहे माझी सकाळची ब्रेकफास्टची प्रिपरेशन. त्याच्यानंतर हे आहे माझं सलाड बॉक्स. त्याच्यानंतर यात लिंबू आहे, मी आता लिंबू पाणी करून पिणार आहे. ओके, हे अगोदर मी फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये मला काय सापडलं, हे रोल्स आणले होते मी. आय थिंक तुम्हाला दाखवले पण होते की मी रोल्स आणलेले आहेत. आणि आता हे केव्हा खाऊ, दुपारी किंवा संध्याकाळी मी यांचा फाडशा पाडेन किंवा यांना संपवून टाकेन. संपवावेच लागतील कारण यांच्यावर एक्सपायरी असते. जास्तीत जास्त आठवड्याभराच्या आत खाऊन घ्यायचं असतं हे. ॲज आय टोल्ड यू की हे पिवळे लिंबू एकदम इझिली मला स्क्वीज करता येतं आणि हिरवे लिंबू एवढे कडक का असतात इकडे, आय डोंट नो.
चिअर्स. हॅलो मंडळी, आय एम बॅक. तुम्हाला मी बाहेर नाही घेऊन जाऊ शकले स्वतःसोबत, कारण मीच फार घाईघाईत होते आणि माझ्या लक्षात पण नाही राहिलं की मला व्लॉग करायचा आहे. तर हळूहळू मला सवय होईल. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8:30, जवळपास 8:30च वाजलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे बाहेर उजेड तर आहेच. आणि से हॅलो टू सचिन. सचिन काय करताय? मी एक ऑमलेट. मला मिळेल का ऑमलेट खायला? काय मला मिळेल का ऑमलेट खायला? खाणार का? व्हीगन ऑमलेट हवं? नाही, मी नाही खात. मी शाकाहारी आहे आणि मी नाही खात आणि मी बनवत पण नाही. आणि सचिन इज सो अंडरस्टँडिंग. आणि इनफॅक्ट माझे सगळे सासरचे माणसं एवढे अंडरस्टँडिंग आहेत. ते मी व्हेजिटेरियन आहे आणि मी अंडा किंवा नॉनव्हेज खात नाही, म्हणून मला कधीच काहीच बनवायला सांगत नाही किंवा आतापर्यंत कधी असं झालंच नाही. आणि इनफॅक्ट उष्टी भांडी पण कधीच मला त्यांनी आवरायला नाही लावली किंवा नेव्हर नेव्हर नेव्हर. तर ग्रेटफुल, थँकफुल आणि थँक्यू सो मच सावळा हरी, एवढा परफेक्ट नवरा माझ्यासाठी शोधून दिल्याबद्दल. आणि ऑल्सो माझे सासरचे पण, ते सगळे, त्यांना पण मला मेन्शन करावं लागेल. ते सगळेच फार युनिक आणि चांगले आहेत. आय डोंट नो, मला लग्ना अगोदर वाटलं नव्हतं की मला एवढं चांगलं सासर मिळेल. म्हणजे मी ना अशी तयार होते की लग्न झाल्यावर भांडायचं, पण माणसं अशी भेटली की ते भांडायचा चान्सच येत नाही. राव खाऊ. माझे सासू सासरे पण एवढे माइल्ड. आणि माझे सासरे ते मला हाताने बनवून खाऊ घालतात लिटरली. आणि मी फक्त आयतं खाते माझ्या सासरी. सचिनने मस्त माझ्यासाठी शॅलो फ्राय केलेले आहेत. आणि मी तुम्हाला बोलले होते की मी याच्यावरती व्हिडिओ बनवेल, पण सचिनने करून ठेवलं होतं. म्हणजे मी येण्या अगोदरच सचिनने यांना फ्राय करून ठेवलं होतं. पण डोंट वरी, मी नेहमी आणत असते यांना. तर नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत मी शेअर करेन की यांना कसं बनवतात ते. तर हे असं दिसतं ते. आणि पहिला घास बाबेला, ज्यांनी बनवलं आहे त्यांना. छान. मस्त. पालक आणि चीजचं आहे, मस्त. हॅलो हॅलो, रात्रीचे 3 मिनटं बाकी आहे फक्त 12 वाजण्यासाठी. समरमध्येच काय ते तुम्ही छान छान कपडे घालून बाहेर फिरायला जाऊ शकतात. आणि तुम्ही इथल्या लाईक निसर्गाचा किंवा वातावरणाचा किंवा व्हॉट वी कॅन से इथल्या वेदरचा आनंद घेऊ शकता. कारण विंटर्समध्ये तर तुम्हाला सगळं लेअरिंग, कवरिंग, ब्ला 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 करून बाहेर जावं लागतं. आणि विथ दिस इट्स लेट नाईट, मला खूप झोप पण लागलेली आहे. तुम्हाला मी भेटते उद्या सकाळी. आणि तोपर्यंत चूज आणि जय महाराष्ट्र.